आम्हाला ही लिफ्ट खूप जास्ती Are you excited for the movie? Come. हॅलो एव्हरीवन, आय होप तुम्ही सगळे खूप जास्ती मजेत आहात. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा माझ्या अनादर नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. तुम्ही माझे व्लॉग्स एन्जॉय करता हे ऐकून मला खूप 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 छान वाटते. आणि काही माझे सबस्क्रायबर तर असे आहे की जे माझ्या व्लॉग्सचा वेट करतात. सो म्हणजे मला खूप छान आणि खूप हॅपी फील होतं, त्यानेच मला मोटिवेशन येते. सो आजचा जो व्लॉग आहे तुम्ही बघितलेलाच असेल थंबनेलवरून. येस, पण तुम्हाला आतमध्ये काही वेगळं दिसेल आणि इंट्रो व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दिसेल, कारण मी इंट्रो व्हिडिओ शूटच नव्हता केला, कारण आम्ही घाईघाईमध्ये गेलो होतो मूवी बघायला, दॅट्स वाय. पण मी हा जो व्लॉग आहे ना, हा मी पोस्ट पण नव्हती करणार. तर म्हणून मग नंतर मी आल्यावर इंट्रो व्हिडिओ काही शूट वगैरे नाही केला. बट मी का बरं पोस्ट केला हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये बघायला मिळेल. सो जो हा व्लॉग आहे ना, हा तुम्ही एंडपर्यंत एन्जॉय करा, बघा. अँड डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही एक वेळा ना देऊळ बंदच्या दोनही सिरीज बघा. म्हणजे खूप खूप छान आहे, मनाला एकदम टच करण्यासारखे आहे. श्री स्वामी समर्थ. सो जो व्लॉग आहे चला सुरू करूया, एंडपर्यंत नक्की बघा. आम्हाला ही लिफ्ट खूप जास्ती आवडते. येस. सो आता आम्ही आलेलो आहे मूवी बघायला. मूवीचे रिव्ह्यूज मी तुम्हाला लास्टमध्ये नक्की सांगेल. बिलकुल संडे वाईब्स येत नाही आहे. मॉल मला एकदम खाली खाली वाटत आहे. कॅफेज एकदम खाली आहे. ही सगळेजण ना सुट्टी आहे म्हणून गावाला गेलेली आहे. तर आम्ही आता आलेलो आहे मॉल. चमचमाता मॉल. आम्ही इथे आल्यावर थोडे कॉन्टेंट्स वगैरे शूट केले, कारण इकडचे लाईट्स वगैरे खूप सुंदर असतात. पहिल्यांदा असं झालं, आम्ही म्हणजे बिफोर टाईम आलो 10 मिनिट्स, नाही तर आम्ही नेहमी लेटच येतो. सो आज आम्हाला ट्रॅफिक नाही मिळालं म्हणून आम्ही लवकर आलो. आर यू एक्साइटेड फॉर द मूवी? का बरं ग? मूवी मला नाही आवडत. मूवी नाही आवडत? मग आता घरी बाबी मूवी आवडत. आता घरी चालायचं मग. पॉपकॉर्न नाही पाहिजे तुला? पाहिजे. नाही ना, चल ना आता. आणि चॉकलेट. हा प्लीज ना, चॉकलेट पाहिजे. आम्ही मूवी एन्जॉय करायला येतो, ॲज अ रिलॅक्सेशन म्हणून येतो, की आम्हाला काहीतरी थोडा चेंज होईल, काहीतरी नवीन बघू. 3 hours आम्ही एंगेज राहू, मूड रिफ्रेश होईल असं. आणि अधिरा कशासाठी येते मूवी बघायला? कशासाठी येते तू? पॉपकॉर्न खायला. अजून नाचोस, अजून चॉकलेट, अजून आईस्क्रीम, अजून काय मिळते इथे? ज्यूस. हे सगळं खायसाठी येते ती. तिला मूवी बिलकुल बघायची नाही राहत. आणि आमच्याजवळ ऑप्शन नाही अधिराला कोणातरी जवळ सोडून देऊ म्हणून. अधिराची पूर्ण तिकीट काढून यावं लागते आम्हाला, हो ना? ही पोरगी जी आहे ना, हिला बिलकुलच. काय खायचं आहे का तुला? तू इथे फ्राईज खायला आली आहे का? इथे किती महाग असते. अरे नाव दिसतं तर त्याला विचारून घ्यायचं किती रुपीज. किती रुपीजची आहे प्राईस? असं का? यांना काहीच नाही वाटत. हे बघा ही पोरगी, रेट बघा, रेट एवढे महाग आम्हाला खायचं राहतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी पोस्ट नव्हती करणार, बट पोस्ट का बरं केला? कारण त्याचं रिझन असं होतं की मूवी बघितली आणि मी स्टार्टिंगलाच खूप लोकांचे रिव्ह्यू ऐकले होते की मूवी इमोशनल आहे. आणि मग कसं आहे, अशा जर मूवीज बघितल्या माझ्या डोक्यातून 2-3 दिवस जात नाही, मी त्याच्यातच असते.
तर म्हणून मी नाही गेली, म्हणून मी इतका डिले केला मूवी बघायला. बट सॅटर्डेला असं झालं की बीज कनेक्ट होती, सगळी मीटअप होती, मी जाऊन आली. मग त्याच्यानंतर मंडेपासून आदिराची स्कूल होती, तर म्हणून मग मी म्हटलं ॲज अ फ्रेश स्टार्टअप काय आहे जाऊन बघावं. सो आम्ही मूवी बघायला गेलो. अँड ॲज युजल जसं की मूवीचे रिव्ह्यूज आहे, मूवी खरंच खूप जास्त इमोशनल आहे. म्हणजे इमोशनल त्यांच्यासाठी आहे जे लोक ॲक्च्युअलमध्ये त्या बॅकग्राऊंडमधनं बिलॉंग करतात. ठीक आहे, म्हणजे हा जो पार्ट होता, पार्ट 2, हा पार्ट असा होता की जे शेतकऱ्याच्या फॅमिलीतनं बिलॉंग करते ते लोक कोणते कोणते प्रॉब्लेम्स फेस करतात, ॲक्च्युअल मिडल क्लास लोकांची काय स्ट्रगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. आणि त्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहे, म्हणून या गोष्टी आपल्याला टच करतात, म्हणून आपले इमोशन्स असतात ते. म्हणून मग मी म्हटलं मी मूवी शूट नाही, म्हणून मग मी त्याच्यानंतरचा एंड व्हिडिओ तो मी शूट नाही केला. बट मी ज्यावेळेस पण मी मधात काही क्लिप्स शूट केलेल्या होत्या, त्या मग मी डिलीट करायला गेली. म्हटलं यार जाऊ दे, किती छोटा का ना हो, पण मी पोस्ट जरूर करते, माझ्याच्यावर एक मेमरी राहील म्हणून मी पोस्ट केला. सो तुम्ही जर मूवी बघितलेली आहे तर मला सांगा तुम्हाला कशी वाटली, तुम्ही इमोशनल झाले की नाही झाले. आणि बघितली नसेल तर नक्की बघा, बघितली आहे तर येस टाईप करा, नाही बघितली आहे तर नो टाईप करा. माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.